हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये आपण स्टार्टरमध्ये सूप घेतो. अगदी हॉटेल स्टाईल सूप आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत. नमस्कार, सुष्मिता रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इथे मी पालक निवडून चांगला धुवून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे कांदा घेतलेला आहे. तो उभा चिरून घ्यायचा आहे. उभा म्हणजे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं चिरून घ्यायचा आहे. तर मी एका कांद्याचे 2 भाग करून परत अर्ध्या कांद्याचे अजून 4 भाग केलेले आहेत. असा एक कांदा घेतलेला आहे. त्यानंतर बटाटा घेतला आहे. बटाट्याचं पूर्ण साल काढलेला आहे आणि साल काढून चिरून घेतलेला आहे. बटाट्याचं साल काढल्यानंतर बटाटा चांगला धुवून घ्यायचा आहे आणि मग तो चिरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं मी कांदा बटाटा चिरून घेतलेला आहे. कुकरच्या भांड्यामध्ये आपण हा पालक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर कांदा आणि बटाटा हे दोन्हीसुद्धा घालून घ्यायचं आहे. कांदा बटाटा घातल्यामुळे सूपला एक थिक कन्सिस्टन्सी येते. कॉर्नफ्लोअर घालायची जरूरत नाही. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 मिरच्या घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे. 2 चमचे साखर घालून घेणार आहे. साखर घातल्यामुळं पालकाचा जो कलर आहे तो हिरवाच राहतो. आणि त्यामध्ये 3 ग्लास पाणी घालून घेणार आहे. त्यानंतर झाकण लावून घ्यायचं आहे आणि साधारणपणे मोठ्या गॅसवर 3 शिट्ट्या आपण त्या करून घेणार आहोत. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरसुद्धा चांगला गार झालेला आहे. आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता हे जे पाणी आहे, वरचं जे पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत. एका भांड्यामध्ये ते काढून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक, मिरची, बटाटा, कांदा ह्याचं जे आपण उकडून घेतलेलं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे. थोडंसं गार झाल्यानंतर मग त्यामध्ये थोडं पाणी ठेवायचंच आहे आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. गरम वाटायला द्यायचं नाही, कारण एकदम असं मिक्सरला उडू शकतं. त्यामुळे थोडंसं कोमट झाल्यानंतर तुम्ही हे मिक्सरवर काढू शकता. त्यानंतर एका भांड्यामध्ये 1 चमचा तूप घ्यायचं आहे. तूप चांगलं वितळल्यानंतर त्यामध्ये आपण ही पालकाची जी प्युरी बनवलेली आहे ती प्युरी आपण त्यामध्ये घालून घ्यायची आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि जे पाणी होतं, पालकाचं जे पाणी आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि ते सर्व मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं होतं ते मी पाणी त्यामध्ये घातलेलं आहे आणि ह्याला उकळी येऊन द्यायची आहे. चांगलं उकळायचं आहे. तुम्हाला लक्षात येईलच की किती थिक कन्सिस्टन्सी आहे. ही थिक कन्सिस्टन्सी बटाट्यामुळं येते. तर कॉर्नफ्लॉवर घालायची जरूरत नाही आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिमूटभर मिरपूड घालून घेणार आहोत. चवीसाठी मिरपूड घालायची. मीठ तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर थोडंसं तिखट झालं असेल तर त्यामध्ये साखरसुद्धा ॲड करू शकता. आता त्यामध्ये मीठ कमी होतं म्हणून मी मीठ घातलं आणि परत 1 चमचा साखर घालून घेतली. 1-2 चमचे साखर घालून घेतली आणि चांगली उकळी आली आहे. आता बघा, बारीक गॅस उकळी आलेली आहे आणि आपण त्यामध्ये बटर घालून घेणार आहोत. बटर ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. आपण तूपसुद्धा घातलेलं आहे. तर आता हे चांगलं उकळून घेतल्यानंतर झाकून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे तयार आहे रेस्टॉरंट स्टाईल पालक सूप. नक्की ट्राय करून बघा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. लहान मुलं पालक खात नसतील तर हे सूप नक्की ट्राय करून बघा. त्यांना नक्की आवडेल. तर चला, भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.